बसलेले राजूभाई आणि त्यांचे सहकारी या सर्वांना या ठिकाणी मी पॅंथर्स रिपब्लिकन पक्षाकडून जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो। आमच्या गेवराई नगर परिषदच्या शिवोला जाग येती का झोपीचं सोंग घेतलंय का झोपलेत हे आम्हालाही सुद्धा कळलं नाही की आजच्या परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग समाजाचे बांधव प्रत्येक जाती धर्म पंथाची बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत। त्यांचं जर शिवसैनिक तुम्हाला दुःख कळत नसेल तर लक्षात ठेवा पुढचा मोर्चा ह्या दिव्यांगासाठी पॅंथर काढेल। म्हणून आजची आज निर्णय घ्या आणि यांना न्याय देण्यासाठी खाली येऊन निस्ता पोखळ आश्वासना देऊ नका। तर तुम्हाला कुणीतरी फोन करीत असेल आणि सांगत असेल की उन्हें बैठने दो, उन्हें बैठने दो, त्यांचा गळा सुका पडू द्या। पण लक्षात ठेवा शिवसाहेब, हा पॅंथरचा वाघ या प्रहारच्या पाठीशी आहे आणि हा प्रहारचा वाघ मुसलमान समाजाचा आहे, ज्याला इमान आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की लढायचं कसं आणि न्याय द्यायचा कसा। म्हणून हा राजूभाई शेख या ठिकाणी उपोषणाला बसलाय। आता तुमचे कोणी तिथलचे लोकप्रतिनिधी असतील राजूभाई, माझ्या माहितीप्रमाणे मी संविधानिक माणूस आहे, तर तुमच्या तिथं कोणी माजी नगरसेवक असतील ते आले का नाही मला माहित नाही तर तुम्हाला भेटायला तुमच्या व्यथा त्यांनी जाणून घेतलं का नाही। पण मी माझ्या दिव्यांग समाजाच्या बांधवांना साऱ्याला विनंती करणार आहे, जे तुमच्याकडे मतदानासाठी येणार पुढच्या कालखंडामध्ये तुमच्याकडे मतदानासाठी येणार तर या गोष्टीचा विचार तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतोय। नाही तर कुणीतरी सांगेल वो फलाना होगा, वो होगा नहीं, ये संविधान है। बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जाती धर्म पंथाला न्याय देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून केलंय आणि तीच मोमेंट या राज्यामध्ये बच्चू कडू साहेब या ठिकाणी लढतायत। त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी लढतोय। माझा सहकारी दुसरा अर्जुन सुतार प्रहारचे तालुका अध्यक्ष ते सुद्धा सातत्याने या संदर्भामध्ये वेळोवेळी मला सांगतात। मी त्यांना माझा पक्ष कोणता आहे ह्याचा पक्ष कोणता याच्यापेक्षा अर्जुन प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला ज्या जिथं अन्याय अत्याचार असेल जिथं न्यायाची भूमिका असेल तिथं मला सांगतो त्या ठिकाणी मी त्यांच्या सोबत असतो आणि पुढेही तुमच्या सोबत मी कायम असेल। म्हणून शिवसाहेब, आता आमचं लास्ट सांगणं तुम्हाला, आम्ही ठरवलंय आता पक्का। राजा भाई, हमने ठहराया वाला अभी मैंने पूछा उनको बारिश आई तो क्या करेंगे। राजू भाई प्रहार बोले बारिश भी आई तूफान भी आया तो हम उपोषण को बैठेंगे। राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत होती, आता पावसाची परिस्थिती निर्माण झाली। या दिव्यांग लोकांना खाली येऊन एकदा उत्तर द्या, लेखी लिहून द्या आणि दिव्यांगाच्या 5% निधीचे वाटप कधी करणार हे आश्वासन नको तर याची अंमलबजावणी करा, एवढाच या ठिकाणी बोलतो आणि लांबत चाललेलं भाषण संपवतो। जय भीम, जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावता, जय संत, जय टिपू सुलतान, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान।